आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे परिसरात एका अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच हळहळ व्यक्त केली जाते आहे. एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत जाऊन पडली आणि या अपघातात इंदोरे गावचे सुनील दरगुडे आणि त्यांच्या नातेवाईकांसह 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होते आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिमेंट कॉन्क्रीटचा कॉलनी रस्ता जिथे संपतो त्याच्या अवघ्या 3 ते 5 फुटांवर ही विहीर आहे. रात्री 10च्या सुमारास कार्यक्रम संपून घरी परतत असताना अंधारामुळे चालकाला विहिरीचा अंदाज आला नसावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. विहीर पाण्याने पूर्णपणे भरलेली असल्याने कारमधील कोणालाही बाहेर पडता आलं नाही आणि आता या दुर्दैवी घटनेत गाडीमधील सगळ्यांचाच मृत्यू झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच NDRFचे पथक आणि स्थानिक पोलिसांनी बचावकार्य राबवले, मात्र तोपर्यंत बरंच उशीर झाला होता. ते दुर्दैवी घटना आहे, सगळ्यांना हळहळ करून गेलेली घटना आहे साहेब. आणि आमचे पण लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला पण फार म्हणजे न भरून निघणार जे कुटुंबावर जे आघात झालेला आहे तो न भरून निघणार नुकसान आहे आणि हळहळच व्यक्त केली पाहिजे या गोष्टीची. आणि साहेब ही विहीर ही 1972चा जो दुष्काळ होता तेव्हापासून ही विहीर इथे आहे आणि हा आजूबाजूच्या लोकांचं जवळजवळ आता एक 5-6 वर्षापूर्वी जो दुष्काळ पडलेला होता, पाण्याची कमतरता होती, तर पूर्ण गावाने टँकरनी पाणी पूर्ण गावात ह्याच विहिरीने पुरवलेलं आहे साहेब. म्हणजे ही विहीर काय आता खंडेल नाही किंवा ही फार म्हणजे जवळजवळ 50-60 वर्षापूर्वी रस्ता नगरपंचायतीकडे गेलेला वर्ग झाले. त्याच्यामुळे ते नगरपंचायतीने आम्ही त्यांना विहिरीची मालकी कोणाची? विहिरीची मालकी कोणाची? विहिरीची आमची साहेब. आणि हो मान्य आहे, विहिरीची जर मालकी तुमची आहे तर ती नगरपंचायतीची काय जबाबदारी? तुमची जबाबदारी ना तिथे काहीतरी कचरा केलेलं आहे साहेब. आम्ही नाही केला असं नाही, तिथं बोर्ड पण होता पण तो पडून गेलेला आहे साहेब, निघून गेलेला होता. आम्ही करतो साहेब, म्हणजे असं करत नाही असं काही नाही. आणि काय याच्या आधी काय कोणती घटना घडली साहेब? पहिलीच घटना घडलेली, म्हणजे दुःखद घटना घडली. स्थानिक लोक सांगतात अनेक वर्षांपासूनची मागणी होती. स्थानिक लोक काय ते सगळे इथेच राहणारे साहेब, ते पण इथेच राहतात, ते पण इथेच राहतात, त्यांना विचारा. ती पहिलीच घटना आहे साहेब, म्हणजे मागणी हे पण इथेच राहतात, पहिलीच आहे, हे पण इथेच राहतात, स्थानिक लोक आहे. म्हणजे असं काही नाही का आम्ही काय हे केलं नाही, आम्ही पूर्ण काळजी घेतलेलीच होती साहेब. काय नाव आपलं? ॲडव्होकेट विक्रम राजे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यालगत असलेल्या विहिरीला सुरक्षा भिंत नसल्याने हा अपघात घडल्याचं समोर आलंय. तसेच खासगी क्लासचे संचालक सचिन वडजे यांची चौकशी करण्यात आलेली असून स्नेहसंमेलनासाठी आवश्यक परवानगी घेतली होती का याची तपासणी पोलीस करत आहेत. आज मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाला तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मयताच्या घरच्यांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असली. आताच आपल्यासमोर बोललेलं आहे, तर त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत सगळे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. आता यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यभागी विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3-4 फुटाचा कचरा केलं पाहिजे होतं. त्याला रिंग टाकलेल्या खाली मजबूत आहे, पण त्या वरती करायला पाहिजे होत्या, पण त्या केलेल्याच नाहीत. जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढं आहे, ते कोणालाही दिसणार नाही. रात्री आपल्याला नवीन माणसं लागतात. मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, दुर्दैव केलं नाही. पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे की ती विहीर बंद करा. आणि अशी जर विहीर राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं, अशी मधोमध ही विहीर आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो. अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे. तसेच घटनास्थळाला मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेट दिली. सदर घटनेत सुनील दत्तात्रय दरगोडे, रेश्मा सुनील दरगोडे, आशा अनिल दरगोडे, गुणवंती सुनील दरगोडे, श्रेयस अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सृष्टी अनिल दरगोडे, समृद्धी राजेंद्र दरगोडे आणि श्रद्धा अनिल दरगोडे असे अपघातात मयत पावलेल्यांची नावे आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात दिंडोरी पोलिसांमार्फत अधिक चौकशी केली जाते आहे. NJ न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.